सर, पीक विमा संदर्भात जे आता तुम्ही स्वयंचलित हवामान केंद्राचा जो विषय सांगितला, तर प्रत्येक मंडळ स्तरावर जी सध्या हवामान केंद्र, स्वयंचलित हवामान केंद्र आहेत, त्याचा आधार घेऊन पीक विम्याची रक्कम ही नुकसान निश्चित केलं जातं. तर कृषी विभागाकडून एक साधारण काही महिन्यांपूर्वी प्रत्येक गाव पातळीवरचं हवामान जे बदल असतो, प्रत्येक गावांमध्ये वेगवेगळं हवामान असतं, त्यानुसार ती नोंद व्हावी म्हणून कृषी विभागाने पत्र दिली. गाव पातळीवरून त्यासाठी जागा पण निश्चित केल्या गेल्या. मात्र कृषी विभागाकडून अद्याप त्याची कार्यवाही झालेली नाही. मुळात या हवामान केंद्र किती चालत आहेत, किती बंद पडले आहेत, हे माझ्याही मनामध्ये प्रश्न आहे. जेव्हा मी आढावा बैठकीसाठी बसतो तेव्हा कृषी विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनाही मी नेहमी हा प्रश्न उचलतो की बाबा तुमचे हवामान केंद्र नेमकं काय रिडिंग करतात ह्याचा कधीतरी तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. कुठल्या तरी प्रायव्हेट कंपनीला ते काम दिलेलं आहे, ते नुसतं त्यांनाही किती कळतं हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. म्हणून हा विषय मी आदरणीय आमचे कृषी मंत्री साहेबांकडेही मांडलेला आहे की तुमच्या इकडचे हवामान केंद्र हे 100% विश्वास ठेवणारे नाही आहेत आणि म्हणून त्याही बाबतीमध्ये काय दुसरं करता येईल. आता तालुकानिहाय मंडळ स्तरावर व्यवस्थित चालत नाही, गाव निहाय तर फार महत्वाकांक्षी प्रकल्प झाला आणि म्हणून माझा एवढाच विषय आहे. अगर त्या रिडिंगवर अगर आमचं भविष्य ठरत असेल, आमची विमाची रक्कम ठरत असेल तर ती रिडिंग योग्य असली पाहिजे आणि म्हणूनच मी एआयचा वापर असो, बाहेरून आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून त्या रिडिंग मध्ये काय फरक करू शकतो का, याही बाबतीमध्ये माझं काम सुरू आहे.